हो. जरा पाहुणं आले वे माझ्याकडे. बर पुन्हा सांगायचं नाही बरं का. नाही आपल्या माऊस बहिणीला पाहुणं बघायचं. होय माऊस बहिणी गेली मेकअपला. त्या आधी जरा पाहुण्याला जरा थोडं आमर करून माझी इज्जत वाढवायची. नाहीतर खाऊन जाऊन आपण काढतो निघतो. नाही लगा अरे, तसं पोरं नाही. कुठे गेलं ते आम्हाला नाव आहे का गद्दार बघा माझ्याशी गद्दारी केली त्याने. तू सांगितलं ए सरक उठतो उठ. अरे तुला मी दिसलो नाही का रे आणि खोरा नालाय का बघा तू. ए तू गपरे तुला काय मी दिसलो नाही का रे गद्दारी केली माझ्याशी. अण्णा, काय झालं का त्याला अरे ओरडतो? तू विचारू नको बघा काय झालं ते. घर माझं मी घराचा आणि तुम्ही गद्दार बिद्दार मला म्हणता होय. अरे आहेस तू नालाय का काय सांग रे. करायचं? अरे काय सांगायचं त्याला दिसलाच नाही बघ मी एवढा बघ मी इथं हिरो आणि मला दिसला नाही बघा. हा. काय म्हणताय ते भाऊ आपण? खपला तर आला 3 दिवसांनी सांगतोय मिले बाहेर मिले बाहेर. अरे ते मेसेज उशिरा पोहोचलं बघ. बर ते अरे. जाऊ दे मरू दे. रडणे तू अण्णा. काय हँडसम म्हणतो म्हातारा झाला की पार. रडणे अण्णा. त्याला ए थांब माझ्या डोक्यातले किलकिड आहे. अरे माझं डोकं दुखायला लागलं बघ ऐकून. मग डॉक्टर कडे जा ना ते झेंडू बाम लाव. मी काय करू. अरे काय ते झेंडू बाम विषय तसा आहे बघ तुला माहितीये का. सांगतो मी रडणे अण्णा. आज इज्जत करून सांगतो रडणे अण्णा पाय पडून सांगतो माझ्या घरची आज पाहुणं. अरे मग तेच सांगते मी पाहुणे कशाला येते तुझ्याकडं. माझं काय काम असेल का सगळं काम सांगू आम्हाला मी. तू मला लपून बसला ठेवला सगळा मला सांगितलं नाही मला बघा. पण मगाशी म्हणला की त्याच्या घरी पाहुण्याच्या त्याचं कोण नाही म्हणला. येऊ दे ना मग मला माझं मी खंबीर आहे. मला काय तुमची गरज येतं कुणाची खायला अरे. करायचं का माझ्यापाशी. तसं नाही रे हा. बघ ते डोकं दुखत ऐकून बातमी बघ. हा. मला कळलं हा. तुला एक बहीण असते बघ. माझ्या बहिणीचं काय करायचं तुम्हाला. मग तिला पाहुणे येणार आहेत ना. अहो रण्यांना माऊस बहीण आहे पण ती माझ्या सख्खी बहीण आहे का मग तुम्हाला सांगायला. अरे सख्खी काय न मावस काय बहीणच असते ती. हाय बहीण यायची तुम्ही काय करा इथं खप नका लांब जाऊ गावात नाही तर तुम्हाला कोण म्हणलं मावस बहीण आहे म्हणून. अरे तसं नाही रे. हा हे बघ हा तिला पाहुणे येणार आहेत ना. येणार आहेत की पाहुणे कशाला येणार आहेत बघायला. येणार आहेत बघायला. अरे मग मी दिसलो नाही का तिला. अरे म्हातारा झाला पर दाढी पिकली की तुझी. अरे गपरे तू. ए अरे एवढा हिरो मी दिसते तुला दिसलं नाही का. माझ्या बहिणीचं वय आहे 22. मग असू दे ना. तुमचं वय किती सांगा बरं. वयाचं काय करते बघ मला तू सांगितलं का नाही. कुठच्या दुसरीकडे नवरा देवा बघते बघ तू. अरे बघ दाढी ही पिकलं सगळं तुझं. अरे डोकं दुखत रे ते हात नको लावू. रण्यांना हा माझं मस्तक फिरू नका बरं का. मला जर राग आला का नाही माझे आज घरात एक कार्य काढायचं या ठेव का. वाटलं तर 100-200 मी तुम्हाला देतो. बहिणीचा विषय सोडा आणि माझ्या घराकडे फिरकायच नाही. नाही एकदा जर फिरलो ना कुत्र्याने हाणीन मी. 200 रुपये 200 अरे मी तुला 1000 रुपये देते बघ. आमच्या काय बहिणी रस्त्यावर पडल्यात होय तुम्हाला द्यायला म्हाताऱ्या अरे, माणसाला. तसं नाही रे. हा मी चांगलं आहे माझ्याकडे प्रॉपर्टी किती तुला माहितीये का. काय एक अंगावची कपडे. अरे कपडे सोड तुझं कपडे गाव जाऊ सोडून दे. तू आमच्या गावात राहतून तुझं काय. अरे तुझ्या बहिणीचं कल्याण करेल बघ मी. सुखात ठेवील असं सुखात. तू ऐक माझं. जा बर का आता मला डोकं खाऊ नको. मला इतका राग आलाय ना. अरे जाते बघ जाते पण तू माझं ऐक. तुझं धोतार पिटायला लागलं बघ दाढी पिकली तुझी. अरे जाते रे बाबा जाते रे. अरे गबस गबस. माझी बहीण कुठं ही कुठं म्हातारं डंगर. त्याला कळतच ना आलंय कुणी सांगितलं काय माहित त्याला. ही गावच ना आलं काय आपलं. बरं तू सटक जा पाहुणं आले. मला फोन कर नाही तर मला बोलव. नाही तुला फोन करतो जा.